तो पिंटू शिरसाट म्हणतोय हे रोड होणार नाही. का बरं नाही होणार? तुमचं मतदान नाहीये म्हणे इथं, मग आम्ही टॅक्स देत आहे. हो हो. तो म्हणतो आम्ही हे लॉन्चला पैसे लावलेले, आयुष लॉन्च त्यांनी केला ना, त्याच्यासाठी त्यांनी पैसे खर्च निधी तिकडचा रोड त्याचा महेंद्र शिरसाटने. कोण येतो? नगरसेवक आहे. आज आपण या ठिकाणी मनमाड शहरातील IDP विभागामध्ये हे या ठिकाणी बसवेश्वर चौक बर्डिया वाचनालय या ठिकाणी उभे आहे. आज आपण या वार्डातील रोड रस्त्याची अवस्था कशी आपण बघणार आहोत. हो हो. इथं राहत त्यांनी आम्हाला मारझोड केली, काय आमच्यावर तक्रार केसेस केल्या तरी आम्ही त्याचे भोग भोगायला तयार आहे. पण हा रोड त्यांनी करून द्यावा बा आम्हाला. किती वर्ष झाली सदर हा रस्ता खराब आहे? आता कमीत कमी मला आठवत बी नाही. मी राहायला आलेलो 2006 मध्ये, त्याच्या पूर्वी झालेला रोड आहे. याची काही वेळेत निधी काढून बी खाऊन बी घेतलेली शासनाने, नगरसेवकांनी, प्रेसिडेंटनी यांनी त्यांनी. आज आपण IDPच्या विभागामध्ये आहे. असा हा रस्ता खड्डेमय, पावसात सुद्धा भरगच्च पावसाने भरलेला असतो. नागरिकांना या रस्त्याला खूप जाण्यास अडचण होती, कसरत करावी लागती. आणि या ठिकाणून पाईपलाईन गेल्या असल्या कारणाने कदाचित तोही रस्ता खणून ठेवलेला आहे. आणि कुठल्याही ठिकाणी साफसुथरीपणा नसून तिथं देवकी हॉस्पिटल समोर आपण आहे. आणि आपण बघतोय आज चायना, अमेरिका, जपान कुठे पोचला आहे. आणि रस्त्याची अवस्था बघितली तर आज रस्त्याची अवस्था खूप दैनंदिन असल्या कारणाने आपण हे बघत आहोत. कुठे हे नगरविकास मंत्री आणि कुठे नगरपालिकेचं काम. आणि आपण बघतोय दरवेळेस आपण पाहतो का या ठिकाणी आपण पाहतो का दर वर्षाला रोडचे कामं घेतल्या जातात, पण वर्षाच्या अगोदरच हा रस्ता फुटला जातो. आज आपण किती दैनंदिन अवस्था आहे या वार्डातील, मनमाड शहरातील लोकांची. डॉक्टर साहेब, आपण काय बोलणार रस्त्याविषयी? रस्ते चांगले झाले पाहिजे. हो हो. काही नाही, दोन शब्द कोणाच्या विरोधात नाही, काय नाही, फक्त पाण्या पावसाचा रस्ता काय म्हणतो काय? पावसाळ्यामध्ये तर फार अडचण होती. चिखल व्हायचा, 2 व्हीलर काढणं फार अवघड जायचं असं. आणि एखाद्या पेशंटला शिफ्ट करताना तर अत्यंत अडचण व्हायची. मनमाड नगरपालिकेकडे काय आशा आपल्याला या रस्त्याविषयी? नगरपालिकेने सर्व रस्त्यांचा सर्वे करून ते त्वरित रिपेअर करावेत आणि मजबूतीकरण करावं त्याचं. आणि ते काय होतं, एका पावसाने ते रस्ते उखडले जातात. त्याकरता चांगले पक्के रस्ते बनवणं अत्यंत आवश्यक आहे. इथल्या नागरिकाला जे हवंय ते बोला. नक्कीच. पालिकेचं कर्तव्य आहे की त्यांनी साफसफाई, रेग्युलरली पाणी येणं आणि रस्त्यांची दुर्दशाही झाली ती रिपेअर करणं हे पालिकेचं कर्तव्य आहे. एक नागरिक म्हणून आमची अशी आशा आहे की पालिका याकडे त्वरित लक्ष देऊन ते मनमाडचे संपूर्ण रस्ते उखडले गेले, ते काही पाईपलाईनच्या कामामुळे उखडले होते, त्यांनी त्वरित रिपेअर करून चांगले रस्ते करून द्यावे. आपण काय बोलणार रस्त्याविषयी? रस्त्याविषयी आमचं, कारण की आमचं आणि बेदमुक्ताचं मतदान नाहीये. तो पिंटू शिरसाट म्हणतोय हे रोड होणार नाही. का बरं नाही होणार? तुमचं मतदान नाहीये म्हणे इथं, मग आम्ही टॅक्स देत आहे. तो म्हणतो आम्ही हे लॉन्चला पैसे लावलेले, आयुष लॉन्च त्यांनी केला ना, त्याच्यासाठी त्यांनी पैसे खर्च निधी तिकडचा रोड त्याचा महेंद्र शिरसाटने. कोण येतो? नगरसेवक आहे. त्यांनी इकडची निधी तिकडे आयुष लॉन्चला लावलेली आहे. आयुष आणि आम्ही कोणाचा आहे? तो पिंटू शिरसाटचा आहे, स्वतःचा आहे. त्यांनी तिकडे हा रोडचे पैसे खाऊन त्यांनी सगळे पैसे तिकडं हे केले. आणि आजही आम्ही हा इथं भोग भोगतोय. आम्ही राहतोय, आम्ही टॅक्स भरतोय इथं. आणि शेवटी आमचं मतदान कुंभारवाड्यात आहे, पण मनमाड शहरातच रहिवासी अधिकार आहे. तर आणि आमचं पिंटू शिरसाट विषयी तक्रार आहे, आमचा रोड होऊ देत नाहीये. कारण की बेदमुक्ताचे मत आणि आमचे मत गावात असल्यामुळं तो म्हणतो तुम्ही मत इकडे ट्रान्सफर करा, तेव्हाच तुम्हाला मत इकडे राहायला तिकडे आम्ही. आता सध्या रहिवासीला इथंच आहे ना, इथंच IDP आहे. हो. तर मग शिरसाट यांचं काय म्हणणं नगरसेवकचं? त्यांचं म्हणणं आहे तुम्ही मत इकडे ट्रान्सफर करा आणि तेव्हा मी हा रस्ताचा विचार करतो. तुम्ही मनमाड शहरातलेच रहिवासी? मनमाड शहरातले तुम्हाला नागरिक आहे. हो. इथं राहत त्यांनी आम्हाला मारझोड केली, काय आमच्यावर तक्रार केसेस केल्या तरी आम्ही त्याचे भोग भोगायला तयार आहे. पण हा रोड त्यांनी करून द्यावा बा आम्हाला. किती वर्ष झाले सदर हा रस्ता खराब आहे? आता कमीत कमी मला आठवत बी नाही. मी राहायला आलेलो 2006 मध्ये, त्याच्या पूर्वी झालेला रोड आहे. याची काही वेळेत निधी काढून बी खाऊन बी घेतलेली शासनाने, नगरसेवकांनी, प्रेसिडेंटनी यांनी त्यांनी सगळ्यांनी. अजून रोड तर काही झालेला नाहीये. चांदळची नितीन गडकरी साहेब आणि ग्रामविकास मंत्री म्हणतात का पैशाची आपल्याकडे काही कमी नाहीये. मग हे रस्ते गेले कुठे? असं प्रश्न. रस्ते कागदपत्र खाऊन घेतले, बिल काढून घेतले, खिशात टाकायचे आपले. हे कामधंदे रस्ते चोरी गेले.
छाजेड हे एकदम रोखठोक बोलत आहे आज पोलीस डायरीला न्यूज देताना. तर आम्ही ऐकले रहिवासी आहे छाजेडचं म्हणणे, पण नगरसेवक महेंद्र शिरसाट म्हणतात आमच्यावर काही तक्रार बी केली तरी आम्हाला ते भोगू आम्ही त्याचे. त्यांनी आमच्या विरुद्ध काही बी हो कुठूनही माणसं आणू दे, आम्हाला मारायला जोडायला आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. असं. आम्ही त्यांचा मार खायला तयार आहे, जे आहे ते. वार्डासाठी. वार्डासाठी, या रोडसाठी. या रोडसाठी. आणि आम्हाला इतकी तकलीफ होती हो. का भयंकर तकलीफ होती. पावसाळ्यात कसं असतं इथं? पावसाळ्यात जसं काय बोट टाकूनच चालावं लागतं, तेवढी सुविधा नाही काही अजून. गरोदर महिला असतील, पेशंट असतील, त्यांचं त्यांचं काय? समजून घ्या, रस्त्यातच त्यांची डिलिव्हरी होईल आणि घरी पोरग घेऊन जाईल. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याच हा. पद्धतीने घरी डिलिव्हरी करा, रस्त्यात डिलिव्हरी करायची, घरी पोरग घेऊन जायचं. डॉक्टरचे पैसे वाचतात त्यांच्या रोडला. ज्याची डिलिव्हरी होत नसेल त्यांनी IDPच्या भवानी चौकाच्या रोडला हो. यायचं आणि त्यांनी डिलिव्हरी करून जायचं. डॉक्टरचे मेडिकल पैसे वाचतात. हा या हा, या रस्त्यामुळं, या रस्त्यामुळं. म्हणजे इथं रिक्षात असेल का कशात कशातही असू द्या, फोर व्हीलर बी असू द्या. महिला हो. ही इथं डिलिव्हरी होऊन जाईल असं हो, हो. म्हणते तुमचं. गाड्याचे चेंबर ज्याला जे फुटत नसेल हो. त्यांनी येऊन फोडून टाकायचे इथं चेंबर. असं म्हणजे हा रात्रीचा दिवसा बी काहीच नाही कामाचा रस्ता. ऍक्सिडेंट होणारा रस्ता आहे वाजा. खेड्यापाड्यातले डोंगराचे रस्ते चांगले, पण हा एवढा रस्ता एकदम खराब आहे. असं. बसवेश्वर चौकापासून हो. तर क्लासिक यांच्यापर्यंत ठिकठिकाणी ठिगळं दिले, ठिकठिकाणी. आम्हाला दडपण काही कोणाचं नाही, फक्त पिंटू शिरसाटचं दडपण आहे आम्हाला, आणि त्याचीच भीती वाटते आम्हाला. छाजेड साहेब आपल्याला काही कसलं दडपण या कोणाची भीती? पिंटू शिरसाटची भीती, दडपण आम्हाला त्याच वाटतं. असं. आणि तुम्ही ज्या आणि आता एवढी मुलाखत दिलेली, एखाद्या वेळेला आमच्या घरावर काही हल्ला होऊ शकतो, काही आमच्या घरातला अकस्मात बी होऊ शकतो. याची जबाबदारी सर्वस्व पिंटू शिरसाटवरच राहील. कारण की मी एवढं बोलतोय हो. आणि कुठेतरी बातमी जाणार आहे, आणि माझे कुटुंबावर काय हल्ला बी झाला, कुठलंही काही प्रकरण बी झालं तरी याची जबाबदारी सर्वस्व पिंटू शिरसाटवर राहणार, यावी व राहावी. आम्ही IDP विभागात आलो होतो व या ठिकाणी असलेले रहिवासी आपलं पूर्ण नाव? गौतम प्रकाश छाजेड. गौतम प्रकाश छाजेड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रस्त्याविषयी आपल्याला सांगितलं की इथले नगरसेवक पिंटू शिरसाट हे इथला रस्त्याचा पैसा त्यांनी मंगल कार्याला बांधवलेला लावलेला लावलेला आहे. त्यांचं सांगणं आहे, आरोप आहे. आणि या ठिकाणी ते सांगतात का व छाजेड तुम्ही आणि अजून कोणचं नाव तिथं टाकायचं सांगितलं मतदानात बेदमुथाचं आणि आमचं छाजेड यांचं दोघांचं नाव नसल्यामुळं हा रस्ता रखडात पडलेला आहे. त्यांनी इथं मतदानात नाव टाकावं, ते मतदान मला मिळेल असं यांचं म्हणणं आहे, तेव्हाच हा रस्ता बनवला जाईल. तर तुम्ही या वार्डात दोघच जण राहणार आहे, बाकीचे लोक तर आहेत ना, मग बाकीचे सगळे त्यांच्यासाठी आहेत. का नाही? ते म्हणतात ते त्यांचं चालतंय, फक्त एवढी तकलीफ होती त्यांना, बाकी होऊ द्या म्हणे. असं तुमच्या दोघांजणाला जास्त तकलीफ हा. असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला छळवणूक करायची बुवा, असं. फालतू टॉर्चर करायचं. तर शिरसाटच एकमेव या रस्त्याला या कारणीभूत वार्डातील आहे. नगरसेवक नगरसेवक पिंटू पिंटू शिरसाट. शिरसाट असं. यालाच एकमेव तो कारणीभूत आहे या रोडला.